तर वेलकम बॅक भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तर तुम्ही डेमोमध्ये बघितलाच आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम खतरनाक झालेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आणि नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओचे जे बीटमार्क आहेत ते तुम्हाला मी आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तसेच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील प्रोव्हाइड केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचा आहे. तर अशा प्रकारे ॲप ओपन केल्यानंतर खालती तुम्हाला एक प्रोजेक्टचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला बीटमार्क आणि शिक इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. तर बीटमार्क पहिल्यांदा तुम्हाला इथे ओपन करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा जो बीटमार्क आहे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर यामध्ये जस्ट तुम्हाला जे ग्रुप दिसत आहेत बघू शकताय तुम्ही अशा कलरमध्ये, त्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एडिट ग्रुपचा एक ऑप्शन दिसून येईल खाली, त्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये असा काहीसा इंटरफेस दिसून येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात खालचा जो व्हाईट कलरची लेयर दिसते बघू शकताय, त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कलर आणि फिलचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती टच करून तुम्ही इथे अशा प्रकारे इथे टच करायचं आहे. तुम्हाला दाखवतोय अशा प्रकारे इथे टच केल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे पुन्हा तिथे टच करून तुम्हाला इथे तुमचा जो फोटो असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर डेमोसाठी मी हा फोटो इथे सिलेक्ट करतोय. त्यानंतर फोटोला तुम्ही व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता आपला जो फोटो आहे तो इथे ॲड झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड ग्रुप पण सेम त्याच पद्धतीने अशा प्रकारे एडिट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपले आहेत ते जेवढे पण ग्रुप आहेत ते तुम्हाला इथे एडिट करून घ्यायचे पहिल्यांदा. तर इथे पहिल्यांदा सर्व ग्रुप इथे एडिट करून घेतो मी. तर बघू शकता आपले सर्व ग्रुप इथे एडिट करून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला एकदा प्लसवरती टच करून तुम्ही इथे अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घ्यायची. त्यानंतर वरती तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून इथे इमेज असेल तिथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इमेजला होल्ड प्रेस करून तुम्हाला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचा आहे ग्रुपच्या. त्यानंतर तुम्हाला ह्याची लेंथ अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही 10.25 सेकंदापर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे लेंथ वाढवल्यानंतर जस्ट तुम्हाला बॅकग्राऊंडची इमेजवरती टच करून ह्याची जी ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी असेल तर तुम्हाला इथे 40% ठेवायची आहे. बघू शकताय तुम्ही. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे 10.25 सेकंदाच्या बीटवरती येऊन प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर मीडियावरती जाऊन तुम्हाला प्रत्येक बीटवरती तुमची एक इमेज इथे ॲड करायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला ती इमेज जी असेल तिथे फिल कंपोजिशन एरिया करत जायचं आहे. तर अशा प्रकारे पहिले तर सर्व ग्रुपवरती तुम्हाला तुमची जी इमेज असेल ती इथे ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सर्व इमेज ॲड झाल्यानंतर जस्ट तुम्हाला आपला जो शिक इफेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तो इथे ओपन करायचा आहे. तर अशा प्रकारे जस्ट तुम्हाला इथे पहिल्या इमेजवरती टच करून येते खालती तुम्हाला इफेक्टचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती टच करून येते. खालती तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून तुम्हाला कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा आपला बीटमार्क आहे तो ते ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 10.25 सेकंदावरती जायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर 10.25 सेकंदावरती जो इमेज आहे त्या इमेजमध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही जेवढे पण आपले लहान बीट आहेत त्या बीटमध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. अशा अशा प्रकारे बघू शकता आपण 3 इमेजमध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट केलेला आहे. आता
पुन्हा तुम्हाला इथे शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी सेकंड इमेज दिसते त्यामधील इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे बिटमार्क ओपन करून आपल्याला राहिले जे 3 इमेज आहेत बघू शकताय तुम्ही. त्या इमेजमध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. बघू शकताय आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे इथे तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर का पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला वरती जो एक्सपोर्टचा बटन आहे त्याच्यावरती टच करून अशा प्रकारे जो व्हिडिओ आहे तो ते तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.